अहो बाबा, दिसत नाही का तुम्हाला मी लादी पुसते ते घाणीचे पाय घेऊन घरात आलात? समजायला हवं ना थोडंसं. कसं समजवू मी तुम्हाला? अगं पण सुनबाई, अगोदर चुका करायच्या आणि नंतर समजवायचं. अगं पण तुला मी समजावत नाहीये, आणि आपण कोणाशी समजून घ्यायचं ते आपल्याला समजायलाच हवं. म्हणजे आता मी हे तुमच्याकडून शिकायला हवं. तर तुमच्या मुलाने माझ्याशी लग्न केलं ते मी काय अडाणी होते म्हणून? आणि हे बघा, तुम्हाला जर आमची अडचण होत असेल ना तर तसं सांगा. हे बघ सुनबाई, तू राईचा पर्वत करतेस. म्हणजे तुम्ही जे कराल ते आम्ही बघत राहायचंय का? मला ना घाणीचा कंटाळा आलाय. काय हो, काय चाललं होतं तुमचं? सगळं ऐकत होती मी. थोडा वेळ बाहेर थांबला असतात तर. हे बघा, सुनबाईचं बोलणं मनावर घेऊ नका. तिच्या मनात तसं काही नसतं. सविता, सविता म्हणजे मी मूर्ख आहे का? अरे किती सांभाळून घ्यायचं आपण यांना. अहो, आपली मुलंच आहेत ना ती. मग आपण नाही समजावून घ्यायचं त्यांना? मग कशासाठी एवढी चिडचिड करता? तुम्ही आता रिटायर झालात ना. उरलेलं आयुष्य कसं मजेत जगायचं ठरवलंय ना आपण. हो सविता, पण हे घरात असं चाललेलं वातावरण बघवत नाही ग मला. शांत व्हा, मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते. अहो, काय बघताय? घ्या, कॉफी घ्या. सविता, कॉफीची काय अजून चव बदलली नाही. बदलली ती सगळी आपली ही माणसं. पुन्हा तोच विचार. सविता, मी पोलीस खात्यात असताना सगळेजण मला घाबरायचे. काय कोणाची हिंमत होती मान वर करून बोलायची? आणि आपली सुनबाई वरचा आवाज करून माझ्याशी बोलते. कशी हिंमत होते ना तिची? खरं म्हणजे आपलंच नाणं खोटं निघालं ग. त्यानेच तर तिला सूट दिली ना पहिल्यापासून. काय म्हणे मी प्रेमात लग्न केलं, हे असं? अहो, शांत व्हा आधी. तब्येत बिघडेल ना तुमची. काही होणार नाही माझं. एक सांगू सविता, बोला ना. कधी कधी असं वाटतं ह्या मुलांना घडवताना आपण कुठे कमी पडलो की काय? काय कमी पडू दिलं ग आपण त्याला? सांग ना मला. शिक्षण दिलं, पदवीधर बनवलं दोघांना, सांगितल्याप्रमाणे पैसा दिला दोघांना, एकीने आपल्या मर्जीप्रमाणे लग्न केलं. खूप स्वप्न होती ग तिच्या लग्नाची. तिने सुद्धा माझ्या स्वप्नाची राख रांगोळी केली. तरी सुद्धा मी माफ केलं त्यांना. शेवटी आपली मुलं गती नाही रागवू शकत ग आपण त्यांच्यावर. रिया, बस रे सोन्या, मी तुला पाणी आणते. अगं आई, तुला किती वेळा सांगितलंय मला सोन्या म्हणून हाक मारू नकोस.
तुझ्यामुळे त्या सोसायटीतले सगळे लोक मला सोन्या म्हणून हाक मारतात आणि यापुढे तू मला माझ्या नावानेच हाक मार, समजलं? अरे तू जन्माला आल्यापासूनच ती तुला सोन्या म्हणून हाक मारते, मग आता काय झालं चिड यायला? ठीक आहे बाबा, आजपासून नाही बोलणार तुला सोन्या, सॉरी. सविता, तू कान पकडतेस याच्या समोर? अगं काय एवढी मोठी चूक केलीस? सगळं विसरलाय तो, आई बापावरचं सगळं प्रेम विसरलाय तो. सविता, खोट्या भ्रमात राहू नकोस. बाबा, असे नको ते फालतू विषय नको आहेत मला. आणि बाबा हो, आज तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बोल, काय बोलायचंय तुला? रियाच्या भावाचं लग्न ठरलंय आणि मुलगी इथूनच दूरवर राहते. रियाचे बरेचसे पाहुणे इकडे येणार आहेत, तर मी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था इथे केली आणि मी तसं त्यांना सांगितलं सुद्धा आहे. आम्ही काय करायचंय ते तू सांग. मी काय म्हणतो बाबा, हे लग्न उरकेपर्यंत तुम्ही दोघे दीदीकडे राहायला जा. आणि मी तसं तिला फोन करूनही सांगितलंय, जिजू पण हो बोललेत आणि याच निमित्ताने तुम्हाला थोडा चेंजेस मिळेल, है ना आई? बाबा, तुमचं काय मत आहे? अरे सगळं ठरवताना तू आमची दोघांची परवानगी घेतलीस नाही ना? मग हे सगळं ठरवणारा तू कोण? हो बाबा, मी तुमचा मुलगा ना, असं का बोलताय? आणि शेवटी हे सगळं घर तर माझंच ना. आई, तू तरी सांग बाबांना. अनिकेत, मी कसं सांगू त्यांना? त्यांनी त्यांच्या स्वकष्टाने सगळं वैभव उभं केलेलं आहे, मी तर फक्त त्यांची पाठराखीण आहे. मी काय सांगू त्यांना? अहो बाबा, या घरावर सुद्धा माझा हक्क आहे ना. आणि शेवटी तुम्हीच म्हणतात ना की हे जे सगळं आहे ते तुझंच आहे करून, मग आता का? तुझा हक्क हो होता ना, पण तुमच्या अशा वागण्यामुळे मला माझे निर्णय बदलावे लागले. अनिकेत, मी चुकीचा वागलो रे तुमच्या बरोबर. ही सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली ती आमच्या प्रेमापोटी. चुकलो रे आम्ही. त्यावेळीच तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी होती. माझ्या कष्टाचा मिळालेला पैसा मी तुम्हा दोघांना वाटून दिला, पण त्यात मी आमच्या दोघांचा कधीही स्वार्थ पाहिला नाही. तुम्हाला जे काही दिलं ते आमचं कर्तव्यच होतं. तुम्ही ती जबाबदारी सांभाळली. पण बाबा, मी कुठे चुकलो ते सांगा तरी. अरे कधी आरशासमोर उभा राहून तू कधी पाहिलंस का? काय उत्तर मिळालं? नाही ना? बाबा, एवढे लेक्चर देऊ नका. नाही तर नाही सांगा ना, पण माझ्या नवऱ्याला कोणी बोललेलं मला चालणार नाही. हा, कळलं? काय बोलतेस सुनबाई? अगं मुलगा आहे तू माझा, पोटचं गोळा आहे ग तू माझ्या. सासूबाई, राहू द्या तुमचे ते पिक्चरचे डायलॉग, सगळे पाठ आहेत माझ्या. जे काय सांगायचं ना ते बाबांना सांगा, आम्हाला नको. पाहिलंस अनिकेत, आजपर्यंत खूप सहन केलं, पण यापुढे नाही. माझ्या मुलापेक्षा माझा नवरा मला जास्त महत्वाचा आहे. अगं अर्ध्याहून जास्त आयुष्य त्यांच्यासोबत सावलीसारखे काढले मी. चला आपण बाहेर जाऊया. नाही सविता, आपण आपलं घर सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. शेवटी उशीर का होईना, समजलं? आपली मुलं सुद्धा आपली नसतात. बाबा, असं काय वाटतं तुम्हाला? आम्ही तुमची काळजी घेत नाही का? अहो, कुठे कमी पडतोय आम्ही ते तरी सांगा. हे बघा अनिकेत, सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्याची गरज नाही.
तुमचा विचार तुम्ही करा. अगं आई, तू तरी सांग आम्ही कुठे चुकलोय ते. केलेल्या चुका स्वतःला समजून घ्यायलाच हव्या. आणि तू आता काही लहान नाही राहिलास. दुसऱ्याचे निर्णय घ्यायचे तू स्वतः घेतोयस. मग आम्ही काय समजावं? तू अजून लहान आहेस म्हणून. अहो तुम्ही गप्प का? तोंडात शब्द नाहीत का तुमच्या? आणि आई बाबा तुम्ही एकदा सांगून टाका ना, तुमच्या मनात तरी काय आहे? हे बघ सुनबाई, आमच्या मनात तुमच्याबद्दल कधीच द्वेष नव्हता आणि आत्ताही नाही. पण चीड येते ती आमची आम्हालाच. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत असतो ग आम्ही. हे काय केलं तुम्ही बाबा? हे 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 सगळं घर तुम्ही वृद्धाश्रमाला दान करतायत. मग मग आम्ही काय करायचं? हे बघ अनिकेत, आम्ही तुला जन्म दिला, अधिकार नाही दिले आमचे. हे तुझ्या हातात आहे ना, त्यात आमचं अस्तित्व आहे. खूप स्वप्न पाहिली होती रे तुझ्याबद्दल. तू हे वाईट वाटून घेऊ नको. आणि मी जे काय करतोय ना, ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी. बाबा तुम्ही चुकीचं करताय. अहो थोडा आमचा तरी विचार करायचा ना. ही सगळी मालमत्ता तुम्ही दुसऱ्याच्या कशात घालणार आहात का? सुनबाई, ते जे करतात ते चुकीचं नाही. आम्ही तुमचा खूप विचार केला ग, पण तुम्ही आमचा विचार केलात का? सांग ना. मुलगा आणि सून म्हणून मी तुमच्या बऱ्याच चुका पदरात घेतल्या, ते ह्या घराला तडे जाऊ नयेत म्हणून. पण त्याचा सगळा फायदा तुम्ही घेतलात. मला एक सांगा, आम्ही दोघं किती दिवस पुरणार होतो तुम्हाला? या घरात आई बाप तुम्हाला अडगळ झालीये ना. कधीतरी विचार केलात का रे की आज आम्हीही लहान मुलं असलो असतो तुमची म्हणून? आणि आज तुम्ही आमच्या अस्तित्वाचा पाडा ऐकवताय. हे का आईचं, एका पत्नीचं काळीच बोलताय रे. सविता, शांत हो. अगं, ज्या मुलांना आई वडिलांचं अस्तित्वच कळत नाही, त्या मुलांना अस्तित्वाचं समजून सांगायची गरज काय? सविता, मला आज खूप हलकं वाटतं. सविता, यापुढे तू तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू आणू नकोस. आता जगायचं ते फक्त आपल्यासाठी. देशील ना साथ? चल. अनिकेत, चुकलं रे आपलं. खूप वाईट वागलो आपण आईबाबांबरोबर. मला आज कळलं की आईबाबांचं खरं अस्तित्व काय असतं ते. उद्या आपण पण आईबाबा होणार आहेत ना रे. चल ना, आपण पुन्हा त्यांना त्यांच्या घरी घेऊन येऊयात. चल. बाबा, हे आई, थांबा ना. हे आई, तुला तुझ्या सोन्याची शपथ आहे ग. प्लीज आम्हाला सोडून नका ना जाऊ. मी हवं तो पदर पसरते तुमच्या समोर, पण आम्हाला एकदा माफ करा. हो बाबा, एकदाच आम्हाला माफ करा आमच्याकडे झालेल्या चुकीसाठी. आम्ही तुमच्या पाया पडतो, पण एकदाच आम्हाला माफ करा. आई बाबा, मी खूप चुकीचं वागले हो तुमच्या बरोबर. तुमच्या सोन्याची शपथ, तुम्ही जर आम्हाला सोडून गेलात ना, तर नाही जगू शकत हो आम्ही. हे पाप आम्हाला स्वस्थ बसू नाही देणार हो. आणि उद्या येणाऱ्या आमच्या बाळाला आम्ही काय सांगायचं की तुझे आजी आजोबा वृद्धाश्रमात राहतात. आम्हाला भीती वाटते ती त्या दिवसाची. ही परतफेड नाही करू शकत. आई, तुला या बाळाची शपथ आहे. काय काय म्हणजे मी आजी होणार? अहो तुम्ही. सविता, कोणत्या मोहपाशात अडकतेस तू? चल.
नाही बाबा, हिया खोटं नाही बोलत. तुम्ही लवकरच आजोबा होणार आणि मी बाबा. अनिकेत, तुला आज कळाला का रे आई बाबांचा नावाचा अर्थ? आणि आज तुला आई बाबांचा अस्तित्वाचा अर्थ कळाला? भीती वाटते ना तुला आई बाबा होण्याची? कारण उद्या सुद्धा मुलगा तुझ्याच पावलावर पाऊल टाकून चालणार. शेवटी पेरावं तसंच उगवतं. जाऊ द्या ना हो, शेवटी चुकलेल्या माणसाला क्षमा करावी. करा ना त्यांना एकदा तरी माफ, ते आपल्या नातवासाठी तरी. बाबा प्लीज ना हो. ठीक आहे, शेवटी आपल्याच मुलांसाठी आई वडिलांच्या मायेचा पाजर फुटतो. पण एक लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांचं खरं अस्तित्व असतं ते घरातल्या देवाऱ्यात. मी कधी देव पाहिले नाहीत, पण देवरूपी आई बाबा पाहिले. पण सुनबाई, किती मोठा भव्य वाडा असला तरी त्या आई वडिलांशिवाय शोभा नाही. म्हणून सांगतो रे बाळानो, आपल्या आई वडिलांचं अस्तित्व जपा. जे आपल्यावर केलेले आई वडिलांनी संस्कार आहेत